पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकून अतिक्रमण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी सुधार योजनेच्या कामादरम्यान रात्रंदिवस नदीलगत जागेत भराव टाकला जात असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आली आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. या अतिक्रमणामुळे आजूबाजूच्या भागाला पावसाळ्यात पुराचा फटका बसू शकतो. नदी सुधार योजना राबवताना नियमांची पायमल्ली केली जात असून महापालिकेने या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जो संगमवाडी विभाग आहे तिथे नदी सुधार प्रकल्प चालू आहे आणि त्या सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून सुधार प्रकल्प आहे की खराब प्रकल्प आहे तो आम्हाला समजतच नाही आहे. विषय म्हणजे तिथे डम्पिंग व वृक्षतोड हा विषय आमचा आहे. तिथं आम्ही ज्यावेळेस पाहणी करण्यास गेलो तर पाहणी दरम्यान आम्हाला वेगळंच काही कृत्य समोर आले. काही वृक्ष तोडलेले आम्ही पकडले. ते वृक्ष तोडलेले पकडले. आम्ही वृक्ष अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार देखील केली. तसेच तक्रार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनाही त्याचा रितसर अर्जही दिलेला होता. मात्र आयुक्त काही त्याच्याकडे पाठपुरावा करत नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वतः तिथे जागेवरती जाऊन पूर्णपणे पाहणी केली, त्याची विचारणा केली. तसेच आमचे गोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर यांनाही आम्ही तिथे पाहणी करण्यास सांगितले. त्यांनीही पाहणी केली. मात्र त्या पाणीमधून असं समोर आले की तिथं अवैधपणे नदीपात्रात डम्पिंग केलं जातं आणि इतकं डम्पिंग केलं जातं की ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर डम्पिंग केलं जातं. आणि शिर्के कंपनी जी आहे तिथे जे काम दिलं आहे ते शिर्के कंपनी म्हणते की आम्हाला दिवसभर डम्पिंग केलेलं माहीतच नाही आहे. ते फक्त रात्री डम्पिंग करतात आणि आम्हाला काही त्याचं कल्पना नाही आहे. मात्र आम्ही तिथेच 2 दिवस झालं दिवसभर मुलांना सांगितलं की आम्ही थांबलो तर बघितलं तर दिवसभर पण डम्पिंग होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग याची जबाबदार कोण आहेत? मग शिर्के कंपनी गेटवरती का ते बंद करत नाही आहे? त्यांना का आतमध्ये येऊ देत आहे? काही वेळेस ते म्हणतात की आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे, आम्ही ठेकेदार आहे, आम्ही इथले इंजिनियर आहोत. आम्ही चौकशी केली तर आम्हाला कंपनीकडनं असं सांगण्यात आलं की जे कामगार असतील त्यांना आमचे टी-शर्ट असतील, त्या गाड्यांवरती त्यांचं नाव असेल. मात्र आम्ही चौकशी केली तिथं कोणत्याही त्यांच्या गाड्यांवरती शिर्के कंपनी असं नाव नाही का कोणत्याही मशीनवरती त्यांचं नाव नाही आहे. हे सगळं अवैधपणे चाललं आहे की काय? हे कोणाच्या नावावर चाललं आहे, कोणाच्या दबावाखाली चाललं आहे? नदीपात्रामध्ये हे डम्पिंग कसं काय करू शकतात? अवैध डम्पिंग आहे. तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं हे महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिली पाहिजेत. जवळजवळ झाडांचे आता आपण बघितलं तर त्यांनी पूर्णपणे असे रोडच केलेले. त्याच्यामुळे तुम्ही सांगूच शकत नाही की किती झाडांचं वृक्षतोड झाला असेल. आणि त्यांच्यामध्ये काही त्यांनी परमिशन घेतलेले ते प्रकल्पाचे त्यांची एक साईट आहे. मात्र आतली जी साईट आहे ते काय म्हणतात की ते प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट आहे हे पण आम्ही मान्य केलं. पण काही स्मशानभूमी आहे तिथे एक स्मशानभूमीच्या पलीकडे ते मिलिटरीची हद्द आहे म्हणतात. मात्र आमच्यामध्ये की ते मिलिटरीनी महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेले आता तिथेही वृक्षतोड झालेले. तिथले आम्ही पकडलेत लोक. मात्र ते लोक काही नाव सांगून निघून गेले अधिकारी. आम्ही हे सांगितलं ते पण आम्ही विषयकट केला. मात्र त्यांच्यावर पंचनामा देखील केलेला नाही आहे. पंचनामा कसा करायचा इथनं सुरुवात आहे त्यांची. मग अधिकारी जर अशा ठिकाणी वृक्षतोड होते तर तिथं अधिकाऱ्यांनी पहिलं बघितलं पाहिजे, सर्वे केला पाहिजे. बाबा तुम्हाला कोणती झाडं तोडायला लावली तुम्ही कोणती झाडं तोडताय हे पण लक्ष देणं त्यांचं काम आहे ना. की बाबा हे प्रायव्हेट आहे हे मिलिटरीचं आम्ही बघणार नाही आणि आमचा काही संबंध नाही, अंग काढून घेण्याची काम आहेत. मात्र आम्ही पकडून देऊन सुद्धा कारवाई करत नाही. प्लस प्रायव्हेट जर तुमचं झाड आहे त्या प्रायव्हेट जागेत तर त्या प्रायव्हेट जागेवर कुणावर गुन्हा दाखल करणार हे आम्ही सांगायचं का? हा तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही समक्ष जागेवरती जाऊन पाहणी केली आणि सदर जे आहे कंपनीचे जे काम चालू आहे त्यांनी सांगितले सदरची जागा ही मिलिटरीची
मिलिटरीचे आहे. तर आम्ही तिथे पाहिल्यानंतर राडा रोडा वगैरे टाकत होते. त्याच्यावरती आमचे जे SI लोक आहेत, DSI लोक आहेत, त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आणि तसेच आमचे जे गार्डनचे लोक आहेत ते पण समक्ष जाऊन पाहणी केलेली आहे त्यांनी. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते, तर या संदर्भात महापालिकेकडनं काही गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईल? हा, ते संबंधित जे आहे सुपरवायझर त्यांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत. ते जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत त्याची.